मी आत्ता सध्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा मार्केटमध्ये आहे व या ठिकाणी 2 ते 3 वर्षापासून कांदा अगदी मातीमोल किमतीत जातोय. 2014चं मोदीजींचं भाषण मला आजही आठवतं की मोदीजींनी खूप मोठ्या घोषणा केल्या होत्या व खरोखर मोदीजींकडे शेतकरी आशेने बघत होता. पिंपळगाव बसवंतमध्ये मोदीजी बोलले होते की कांदे कायमच सरकारला रडावता कांद्यावाल्यांसाठी आम्ही पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये प्रोसेसिंग प्रोजेक्ट आणणार व त्यामुळं कांद्याला चांगला भाव भेटेल. परंतु आज जर विचार केला आपल्याबरोबर काही शेतकरी आहे, कांद्याला अगदी कवडी मोल भावाने कांदा विकतोय. कांदा काय भाव गेलाय तुमचा? गेला 981 रुपये. आपण बघू शकतो 981 रुपये हा भाव गेलेला आहे. अगदी गोळा माल आहे, एकदम सगळ्या शेतकऱ्यांनी एकदा चांगल्या प्रतीचा माल आणलेला आहे. मला एक सांगा किती एकरी ॲव्हरेज निघाला होतो आणि किती खर्च येतो तुम्हाला? माझे 5 एकर कांदे होते, आतापर्यंत माझे 4 एकर कांदे हार्वेस्टिंग झालेले. माझे 1 एकरात 70 ते 75 क्विंटल कांदे निघू राहिले. मला खर्च 1 लाख रुपये, मला उत्पन्न भेटू राहिलं 60 ते 65 हजार रुपये. मग आता करायचं काय? आमचे 300 क्विंटल कांदे जर तुम्ही अशा भावात घेत असले समजा तर आम्ही करायचं काय? तुम्ही आमचे दरवर्षी हेच चाललंय सरकारचं. 500 गेले का 200 अनुदान द्यायचं, आता 1000 गेले का काय देणार आहे? आम्हाला 2000 रुपये भाव द्या, आम्हाला अनुदान नको, काही नको तुमचं. 200 अनुदानात काय होतं नेमकं? आमचं काहीच होणार नाही त्याच्यात. आम्हाला 2000 भाव द्या, तुमचे 200 आणि 500 आम्हाला काहीच नको सरकारचं. खरं तर ज्यावेळेस मार्केट उंच होतं म्हणजे अगदी 2000, 3000, 4000 मार्केट होतं तर संपूर्ण भारत देशामध्ये अगदी बोंबाबोंब होते. राजकारणी मोठमोठ्या लीडरमध्ये सुद्धा अगदी खूप म्हणजे ताबडतोब निर्यातीमध्ये हस्तक्षेप करतील, वाटेल ते कुठाने करतील व कांद्याचे भाव पाडतील. परंतु आता कित्येक वर्षापासून कांदा मातीमोल कवडीने जातोय. सरकार झोपलंय का? शेतकऱ्यांचं कोणी व्हायला राहिलं नाही. सगळे त्यांचे स्वार्थ बघताय. जेव्हा 3000, 4000 जाते तेव्हा ते खाणार आहे का पाहता? कमावणारे बंद होणार नाही. आम्ही आमचे लेकरं बाळं कुठं ठेवायचे? आम्हाला कांदा 200 गेला तरी कमावू नये, आम्हाला 2000 गेला तरी कांदा कमावू नये. आम्ही करू काय? शेतकरी हे 200 रुपये गेले तरी कांदा लावाच लागणार मला एक सांगा, मी करू काय? मी गहू केला 2000 रुपये, मी सोयाबीन ठुलती 6000 झाली, म्हटलं अजून वाढतील 4000 वाली. मी मक्का ठुली अशाने इतके दिवस, माझी मक्का 1400 रुपये गेली. मी करू काय? फाशी घेऊ का? औषध घेऊ का? माझा परपंच आहे, वडील नाही माझ्या मागं, मला 2 मुली आहे, लग्न कशी करायची मी? शेतकरी काय करील सांगा ना. वरून कर्जबाजारी पण वाढलंय, कर्ज वाढतंय. कर्ज माफ करतो 3 कागदपत्रे जमा केलेले, एकदाही कर्ज माफ नाही. आता कोणच्या मेहनत करणारे म्हणले? लोक म्हणता मोदी है तो मुमकिन है. नहीं, मोदी है तो सब मुमकिन है ना. कैसा ऐसा है ना मुमकिन? 981 पहा ना माझे कांदे. मोदी है तो मुमकिन है, लेकिन कैसा है? ऐसा मुमकिन है. मोदी जी बोले थे कि अच्छे दिन आएंगे. आए ना, ये लगो अच्छे दिन. 981 रुपये 1 क्विंटल कांदा. मला लागते 2000 रुपये खर्च 1 क्विंटल कांदे कमवायला. मला 981 मध्ये भरणाऱ्याची देऊ, काट्यावाल्याची देऊ, मजुरी देऊ, काय देऊ? भाड्या ट्रॅक्टर आणेल यांच्यावर सुद्धा मार्केट एकदम डाऊन आहे ना. मक्का 1400 रुपये गेली माझी, टॉपची मक्का आहे. तुम्हाला मक्का दाखवू का? मी पिशवी गेली 1900 रुपयानं. खरं तर दादा 2014चं पिंपळगाव बसवंतचं भाषण मला आजही आठवतं. विदर्भामध्ये मोदीजींचं भाषण झालं होतं 2014ला की कापसावाल्यांसाठी प्रोजेक्ट आणणार आम्ही चांगले, खूप त्याला सुद्धा चांगला भाव मग मिळेल. त्यानंतर पिंपळगाव बसवंतमध्ये सुद्धा कांद्यासाठी प्रोजेक्ट आणणार. खरं तर मला वाईट वाटायचं का मोदीजींना ज्यावेळेस लोक म्हणतात फेकू, जुमलेबाज. परंतु हे काय मग म्हणजे फक्त आशाच दाखवल्या का? ज्यावेळेस मार्केट उंच होतं त्यावेळेस तुम्ही ताबडतोब तुमचे सगळे कुठने करतात, मार्केट पाडता. मग आता काय? नाही, हे बघा, जे मोदीजींवरती आता संपूर्ण जे शेतकरी वर्ग आहे तो BJP सरकारवरती नाराज झालेला आहे. प्रचंड खर्च झालेला असताना बाजारभाव एकदम किरकोळ बाजारभाव चालू आहे आणि शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारात आता परवडत नाही आहे. खर्च 80, 85, 90 हजार रुपये खर्च झालेला आहे. 2000 रुपये खताची गोणी घेतलेली शेतकऱ्यांनी. 3000 रुपये किलोने बियाणं सुद्धा घेतलेलं आहे. आणि आमचा कांदा जर आम्ही कांद्याचं बियाणं 3000 रुपये किलोने घेतो आणि आमचा कांदा हा 1000 रुपये क्विंटलनी जातोय. म्हणजे चांगल्या प्रतीचा कांदा हा 1200 रुपये आणि जो
मध्यम कांदा आहे तो 800, 900, 1000 हा बाजारभाव कुठल्याही प्रकारात शेतकऱ्याला परवडत नाही आहे. मोदीजींनी स्वतः केंद्राने, महाराष्ट्र सरकारने सगळ्यांनी लक्ष घालून हा शेतकऱ्याचा प्रश्न सोडवला पाहिजे की शेतकरी आता अडचणीत आहे. शेतकऱ्याला परत आत्महत्येचे दिवस आता चालू झालेले. शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. उन्हाळा आहे, लग्न सराईचं काम आहे. शेतकऱ्यांचं म्हणजे मी एक विनोदाचा भाग म्हणून नाही सांगत, शेतकऱ्यांच्या मुलांचे म्हणजे मुलांची जे जो प्रवर्ग आहे, मुलं जी शेती करतात त्यांना हे जे परवडत नाही आहे आणि नोकरीवाल्यांपेक्षा त्यांचं म्हणजे त्यांची जी प्रगती ती कमी होत चाललेली आहे. म्हणून शेतकऱ्यांनी जर आत्महत्या करायच्या नसतील, शेतकरी अडचणीत आणायचा नसेल, जर भारताला आपण कृषीप्रधान देश म्हणत असेल, मोदीजी असेल किंवा महाराष्ट्रातले अनेक मुख्यमंत्री असतील आपले बाहेर देशात जातात आणि सांगतात की भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण जर भारतातला शेतकरी हा जर आत्महत्या करीत असेल तर त्यांनी याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि कांद्याला उच्च दर्जाचा भाव दिला पाहिजे. आपण म्हणतो कृषीप्रधान देश आहे आपला, खूप म्हणजे मोठ्या मोठ्या गप्पा विकासाच्या मारतो, परंतु इतकं मोठं दुर्दैव आहे का कृषीप्रधान देश असून कृषीप्रधान देशात शेतकऱ्याच्या मुलांना मुली भेटत नाही, ही मोठी खूप शोकांतिका आहे. याचं कारण म्हणजे फक्त शेतकऱ्याचं सरकारचं धोरण आहे शेतकऱ्यासाठी. नाही, हे बघा, हे धोरण अत्यंत चुकीचं आहे आणि हा विनोदाचा भाग नाही आहे. रिअलिटी फॅक्ट आहे हा ना, म्हणून तर बोलतोय आपण. शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होणं सुद्धा मुश्किल आहे. सरकारने लक्ष घातलं पाहिजे. कांद्याला उच्च प्रतीचा जर भाव दिला, 3000 रुपये क्विंटलनी जर शेतकऱ्याचा कांदा विकला तर शेतकरी आणि नोकरीवाला यांचं जे माप आहे ते समान राहील आणि शेतकऱ्यालाही परवडेल, खाणाऱ्यालाही परवडतं. 3000 रुपयांनी तुम्ही मटण घेता 800 रुपये क्विंटलनी आणि तुम्ही कांदा 10 रुपये किलो जरी गेला तरी तुम्ही ओरडता. हे सुद्धा खाणाऱ्याची सुद्धा चूक आहे आणि सरकारची सुद्धा चूक आहे. सरकारने चांगले धोरण आणले पाहिजे. 200 रुपये 300 रुपये क्विंटलनी 1000 रुपये क्विंटल जरी अनुदान दिलं तरी शेतकऱ्याला परवडत तुम्ही नाही. नेमकं आता तुम्ही राहायला कोणतं गाव आहे तुमचं? कातरणी. आणि तुमचं कोणतं मकामध्ये किती पैसे झाले, किती खर्च झाला साधारण या वर्षीचं काय गणित आहे? मक्कामध्ये असं समजा का माझे मक्कामध्ये कमीत कमी 2.25 लाख रुपये खर्च झाला आणि मक्काचे फक्त 1.5 लाख रुपये झालेले. म्हणजे प्रत्येक पिकामध्ये शेतकरी लॉस आहे. यंदा पाऊस जर बघितला तर पाऊस खूप झाला. अहो, आम्ही 3 एकराची, माझे सगळे 7.5 एकर कांदे असतात, 3 एकराची लागवड आहे. 40,000 रुपये एकरांनी रोप घेऊन नुसतं मला डबल लावा लागले. बापरे. म्हणजे एवढा खर्च झालेला आहे. आणि जर एवढे डबल कांदे लावून जर आम्हाला भाव नसेल तर म्हणजे आमच्यावरती इतकी वाईट परिस्थिती, आज शेतकऱ्यावर इतकी, म्हणजे मी शेतकरी आहे, माझ्यावर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे की खूप भयानक. खरं तर कातरणी भाग आता आमच्या जवळ जाते, खूप कांद्यामध्ये खूप एक काळ खूप काही पैसे पण होते, पण आता पण कातरणी भागात जर आले तर 90% पीक हे कांदा आहे. कातरणीच्या परिसरातलं सुद्धा कांदाचे पण मला एक सांगा ना, गेली काही वर्षापूर्वी खूप कांद्याचे पैसे होते. किती वर्षापासून तुम्हाला हे असं कांद्याचं 3 ते 4 वर्षापासून कांद्याचे पैसे होत नाहीये. निसर्ग शेतकऱ्याला आता साथ देत नाहीये. पाऊस खूप होतोय, औषधं खूप मारावं. हो, स्प्रे फवारण्या खूप झालेल्या आहे. मजुरी म्हणजे मजुरीचा जर भाग केला, विचार केला तर मजुरी ही डबल वाढलेली. पहिले माणूस 200-250 रुपये रोजाने यायचा, आज 600-700 रुपये रोज मजुराला द्यावा लागतोय. त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडत नाहीये. जर कांदा पहिले 4-5 हजार रुपये एकरी लागवड होती, आता 16 ते 17 हजार रुपये एकरी लागवडीला खर्च येतोय. म्हणजे जर खर्चाचा भाग केला तर 80,000 रुपये शेतकऱ्याला खर्च येतोय. आणि खर्चाचं प्रमाण वाढल्यामुळेच शेतकऱ्याला कांदे परवडत नाहीये. 2500 ते 3000 रुपयाच्या दरम्यान जर कांदा विकला तर बहुतांश प्रमाणात शेतकऱ्याला कांदा परवडतो, पैसे पण होतात. तरी पण काही लोक म्हणता, आता आपण कसं आहे बघा, काँग्रेस आणि भाजप आपण कुणाचेच नाही, पण जी वस्तुस्थिती ती सांगतो. काँग्रेसची एक पॉलिसी आहे किंवा भाजपची एक पॉलिसी शेतकऱ्याच्या बाबतीत, परंतु काही लोक जे म्हणता जे होईल ते होईल, कांदा 200 रुपये गेला तरी चालेल पण आम्ही त्यांनाच मतदान करणार. नाही, हे बघा, असं हे बोलणं शेतकऱ्यांचं चुकीचं आहे. हे सुद्धा बोललं नाही पाहिजे. बहुतांश प्रमाणात शेतकऱ्याला कांदा परवडल हा भाव शेतकऱ्याला दिला पाहिजे. आणि हिंदू मुस्लिमचं इथं शेतकऱ्याच्या संदर्भात काही येत नाही, त्यामुळं शेतकऱ्याकडे एक शेतकरी म्हणून पाहिलं पाहिजे. कांद्याला भाव नका देऊ, पण गांजा लावायला परवानगी द्या सरकार. मग एवढीच कळकळायची विनंती, बस एवढे बोलतो. 2 शब्द काका, जवळपास 3-4 वर्षापासून बघतोय आपण कांदा अगदी कवडीमोल भावात जातोय. आता तसा विचार केला तर कांद्याची परिस्थिती गंभीर आहे एकदम, कांद्याला तर पैसे होत नाही. पण मक्कामध्ये सुद्धा अगदी मक्का सुद्धा शेतकऱ्याला असं वाटायचं यार मक्काला खर्च कमी आहे, 2200, 2300, 2400 मका जाते, चला बुवा 10-20 हजार रुपये होत्या, पण मकाची परिस्थिती सुद्धा वाईट आहे, अगदी 1400 रुपये मका जाते. काय आहे मग, तुम्हाला काय वाटतं? अच्छे दिन ते म्हणते, ते अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आ गए क्या? नाही आया, नाही आली. ते म्हणता मोदी हे तर मुमकिन आहे. नाही मुमकिन नाही. मरून चालला शेतकरी, मरून चालला. कुठे ठेवला मोदीनं भाव कांद्याला? हे 952 रुपये.
952 रुपये गेले. 952 रुपये गेले. सांगा काय करी शेतकरी. मका काय भाव गेली मका 1000 रुपये क्विंटल राहिले. आणि टमाटे? तंबाटे राहिले 80 रुपये कॅरेट. त्याला खर्चच 50 रुपये. खाली किती पदरी पडली? 30 रुपये. काका एक विषय आता एकदम गंभीर विषय का अगदी आपला कृषीप्रधान देश आहे. 80% लोक शेती करतात. अर्थव्यवस्था आपली कृषीवर अवलंबून हो, आहे. आहे. परंतु शोकांतिक आहे की शेतकऱ्याच्या मुलांना मुली कोणी देतच नाही. मेन म्हणजे नाही देत. याचं कारण म्हणजे सरकारचं धोरण आहे असं वाटतं का? हा मग काय खरंच भेटत नाही. चांगल्या शेतकऱ्याला बंगल्यावाले तरी पुरी भेटते नाही. हां आता हा भाऊ आहे इडव. आता याचा भाचा आहे तरी पोरगी भेटाना. 35 बिघे जमीन असून पोरगी नाही भेटते. काय करणार लोक. थकून गेले शेतकरी. थकून आंतरयुवा सुद्धा करून देते नाही. सांगा. हां कर्जबाजारी पण कर्ज बागरी झाले. माझे होतं कर्जाचे. हो हा ना. हो कर्ज आहे. काय करीन माणूस. आत्महत्या करायची पाळी येईल. आणि करावं असं वाटतं. वय झालं. 3 मुलीचे लग्न केले. 1 पोराचं केलं. कर्जबाजारी झालो. 2004 पासून लग्न केले. प्रचंड मोठ्या समस्येत आहे शेतकरी. लय मोठ्या समस्या आहेत. तरी सरकारला काही देणं घेणं नाही. काही घेणं देणं नाही. एवढं कर्ज होऊन गेलं. किती पैसे होते नाही ते कर्ज भरून आपण द्या ना. हमी भाव द्या आम्हाला 3000 रुपये क्विंटलला. तरी त्याला तरी 9 लाख झाले असते ना. हां 1000 रुपये क्विंटलला तिच्याला 2 लाख करून जर खर्च फिटत नाही तर काय करायचं शेतकऱ्याला. हां बरोबर. काय करायचं. जनता पोसायचं. मजूर पोसायचे. शेतकऱ्याचा कोणीच वाली नाही साहेब. कोणीच नाही. शेतकरी हा एकदम गरीबच राहील. वर येऊन नाही देणार सरकार. हे वर येऊन देणार नाही. रात्रंदिवस कष्ट आहे. रात्रीचं उठायचं. पाणी भरायचं. औषधं मारायचे. करीन काय शेतकरी. या बोला थोडी. बोला ना तुम्ही तो विषय बोला. मग आता काय आता 2 मिनिट. शेतकऱ्यांनी एवढं तरी करावं विनंती. जर गांजाला थोडी परवानगी द्यावा. साऱ्या याला परवानगी. सरकारने देशी दारूला परवानगी आहे. मग शेतकऱ्याला गांजा पिकवायला का बरं नको. कंपन्यावाले ताजे करते. शेतकऱ्याला का बरं नको. हां देशीला परवानग्या. मग द्या ना 5 पांडला गांजा लावायला जागा आम्हाला. आम्ही लावू. कुठेतरी करू काहीतरी भरवू पोट. का बरं करतील. देशी दारू मान्यता नाही ना. वाईनला याला परवानग्या आणि शेतकऱ्याला का बरं परवानगी नाही. हां काय करे शेतकऱ्याला. धन्यवाद साहेब. अवघड आहे ना खूप. अवघड आहे. कांद्याची परिस्थिती एकदमच अवघड आहे. खरं तर शेतकऱ्याला ह्या परिसरामध्ये कांदा हे प्रमुख पीक आहे का पैसे देणारं पीक आहे. परंतु कायमच निराशा आहे. काय आत्ता सध्या एकंदरीत कांद्याचं सध्या काय भाव काय? सध्या कांद्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे. आणि सर्वसाधारण कांदे 900 रुपयापासून तर 1200 रुपयापर्यंत सरासरीत विकतं. एखादा अर्धा ट्रॅक्टर 1400 किंवा 1300 जातो. आत्ताची सध्याची पोझिशन अशी. आणि या विषयावर जर बोलायचं गेलं तर सरकार ह्या गोष्टीला जबाबदार आहे. कारण सरकारची आयात निर्यात धोरण कांद्याविषयी एकदम उदासीनता आहे. आणि त्याच्यामुळं जो कांदा उत्पादक शेतकरी आहे तो परिपूर्ण असं म्हणा मातीत गेलेला आहे. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झालेली आहे का बाप भीक मागू देत नाही. आई जीव घालीत नाही. अशी सध्याची शेतकऱ्यांची पोझिशन. आणि जर कांद्याची लागण म्हटलं तर एकरी 12,000 रुपये एकरी लावायला घेतात कांदे. आणि लागवडीचा एकरी खर्च समजा जर गावात लेबर नाही मिळाले तर बाहेरून आणावं लागतं. त्याचं भाडंही द्यावं लागतं. समजा 2 दिवस जर चालली लागण तर ते 1000 रुपये. म्हणजे ते आम्हाला लागण 15,000पर्यंत पडते. वातावरण खराब असल्यामुळं प्रचंड प्रमाणात औषधं मारावं लागतं. तो एक खर्च वाढलेला आहे. सरकारने जे रासायनिक खतं आहे त्यांचे भरमसाठ भाव वाढवून ठेवलेले आहे. असं सगळे हे गणित आहे. शेतकऱ्याची खूप दुर्दशा आहे. तरी पण मोदी है तो मुमकिन है क्या? नाही तसं आपले पंतप्रधान आहे ते आदरणीय आहे. पण त्यांनी शेतकऱ्यांकडं लक्ष घालून मुमकिन शब्दाचं सार्थक करावं असं तरी मला वाटतं. कारण परंतु तरी काही पण म्हणता कांदा 200 रुपये गेला तरी चालेल परंतु हिंदू म्हणून भाजपलाच मतदान करणार. तसं हे हे राष्ट्र हे संतांचं आहे. आणि इथं मान पुरुष होऊन गेले. शाहू फुले आंबेडकरांचे. इथं जात हा विषयच नाही. हे राजकीय पुढारी जात आणतात. आता इथं सर्व समाजाचे सर्व धर्माचे माणसं आहे. गुण्यागोविंदाने राहतात. हे जे बाईट देतात 200 रुपये काय फुकट गेला तरी आम्ही हिंदू धर्म सोड बोलताय म्हणून मी बोलतोय. नाही काय होतं काही थोडेफार समाजकंटक राहतात. ते
ते असं बोलतात. बाकी खरं तर मोदी मी 2014ची जे पिंपळगाव बसवंतचं जे भाषण आहे मोदींचं ते मला आजही आठवतं. ते स्वतः बोलले होते की कांदा हा असा आहे का शेतकऱ्याला रडवतो पण अन हसवतो पण, आणि कांद्यासाठी आम्ही खास ठोस पाऊल उचलणार आहे. पिंपळगाव बसवंतमध्ये प्रोसेसिंग प्रोजेक्ट आणणार आहे कांद्यासाठी. ते भाषण मी ऐकलेलं आहे. पण कांदा असं एक आज आपल्या म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची, नाशिक जिल्ह्यातल्या का अख्खं जग आपला नाशिक जिल्ह्याचा पूर्ण कांदा मागतो. अख्खं जग इतकं आपल्या कांद्याला डिमांड आहे. कांद्याची चव, रंग, क्वालिटी आणि स्पर्धेत टिकणारा कांदा आहे. पण खरं तर थोडं पुढे या, खरं तर मागे नका जाऊ. खरं तर कांद्याचं मार्केट ज्यावेळेस वाढतं म्हणजे अगदी 3,000, 4,000, 5,000 जातं त्यावेळेस खूप बोंब होते एकदम. म्हणजे सगळ्या ठिकाणी फक्त खूप भाव वाढले, खूप सरकार पण खूप ॲक्शन मोडमध्ये असतं. आता सरकार झोपलेलं काय नेमकं? नाही आता हेच मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं का आयात निर्यातीचं धोरण उदासीनतेचं. आमचंही म्हणणं नाही शेतकऱ्यांचं का आम्हाला 5,000 रुपये क्विंटल, गोरगरिबांनी सुद्धा कांदा तितक्याच आनंदाने खाल्ला पाहिजे. पण सरासरी 2, 2.5, 3,000पर्यंत आम्हाला जर भाव मिळाला तर सगळ्यांचं चांगलं होईल अशी आमची इच्छा आहे. दादा नेमकं तुम्ही कुठून आहे? कांदे किती लावलेले आहे तुम्ही? काळखोडे, चांदवड तालुका काळखोडेमधून आहे. बरं, मला एक सांगा साधारण खर्च किती आलाय आणि आता ॲव्हरेज नेमकं किती निघतं? क्विंटलला खर्च जवळपास 900 ते 1,000 रुपये खर्च येतोय आणि त्याच भावात कांदे विकताय, त्यामुळे खर्च पण निघत नाही आता आणि सध्याची किती परिस्थिती. साधारण किती क्विंटल कांदा निघलाय तुमचा? एकरी 100 क्विंटल म्हणजे 3 ट्रॅक्टर. दादा 2 मिनटं पुढे या. तुम्ही कुठून आहे नेमके? वाकी लासलगाव. मला एक सांगा एकरी कांदा साधारण किती क्विंटल निघलाय तुमचा आत्ताच्या पोझिशन? 50-55 क्विंटल कांदे निघले फक्त आत्ताच्या पोझिशन. आणि साधारण किती औषधं किती फवारे मारले? फवारे तर 5-6 फवारे द्यावं लागले त्यांना. आणि लागणीचा उळ्याचा पोझिशन ते सगळं खर्च? 70,000 रुपये खर्च आहे कांद्याचा एकरी. बरं. आणि 50 क्विंटल निघतो. हो. आणि या भावात आजच्या घडीला काय भाव किती पैसे होतात? किती 50,000 रुपये एकरी राहिले या भावामध्ये. आणि खर्च? 20,000 रुपये तोटा आहे, 70,000 रुपये खर्च आहे आणि 50,000 रुपये उत्पन्न आहे, 20,000 रुपये तोटेच आहे. तरी त्याच्यात आपली मजुरी ते सोडून आहे सगळं. मोदीजी बोलले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न 1.5 करणार, शेतकऱ्याला खूप आजचे दिवस आणणार वगैरे, आणले ना. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आणले ना आजचे दिवस आता 20,000 रुपये तोटा आहे, 1.5 उत्पन्न कोणतं घटलं खर्च कुठं उत्पन्न राहिलं, उलटं तोट्यात गंमत आहे ना. त्यांचं काम करून राहिले, शेतकऱ्याचं कसं काय लक्ष? खादीचे गोणीचे भाव काय, औषधाचे भाव काय, भरपूर म्हणजे दिवसापासून कांद्याचं मार्केट डाऊन आहे ना. साधारण किती दिवसापासून आहे असं मार्केट? ते असं म्हणा 12 महिने पण मार्केट डाऊन आहे. उन्हाळा सुद्धा याच भाव देऊ केली, उन्हाळी बिन, लालही बिन, रांगडी बिन, आता उन्हाळा काय विकतील. आता तुमची मका वगैरे असेल किंवा सोयाबीन वगैरे? विकल्या मका विकल्या आम्ही 1,800-1,700 रुपये भाव विकल्या ना. सोयाबीन विकल्या 3500, 3600. आता भाव वाढून दिले लोकांनी, विकून टाकल्यात मग भाव वाढवली. मग साधारण काय परिस्थिती? तुम्हाला शेती परवडते का? किती पैसे होता? किती राहता? परवडली न परवडली तर करावंच लागणार. आम्ही काय करणार दुसरं? नाही परवडली तर करावंच लागलं, परवडली तरी करावंच लागणार आहे ना. सोडून थोडी देता येईल ती. तो धंदा आहे वंशावळी परंपरा. खरं तर आत्तापर्यंत जे मोदीजी पंतप्रधान आहे, आत्तापर्यंत एवढी बदनामी कोणत्याच पंतप्रधानात झाली नाही. मोदींना जुमलेबाज मानता, खरं तर मला ते योग्य वाटत नाही. म्हणजे वाटत नव्हतं पण आता म्हणजे असं काय जाणवायला लागलं का जे लोक बोलतात ते का मी मोदी फेकू पंतप्रधान आहे, ते जुमलेबाज आहे. म्हणजे काय वाटतं शेतकऱ्याच्या बाबतीत इलेक्शनच्या वेळेस त्यांनी खूप काही घोषणा केल्या होत्या. आजचे दिन शेतकऱ्याचं उत्पन्न 1.5 करणार, शेतकऱ्याची खूप मोठी प्रोसेसिंग प्रोजेक्ट आणणार. काय वाटतं तुम्हाला आज काय परिस्थिती कांद्याची? आज परिस्थिती अशी कांद्याची, कांदा 700 रुपये पण निघतो, 1,000 रुपये पण निघतो. शेतकरी आज कमीत कमी 1,200 रुपये क्विंटल मग तोट्यात आहे आणि शेतकऱ्याला उभं राहणं तर खूप मुश्किल आहे. पण पर्यायानं आता त्याचा झालेला खर्च तर नाहीच निघणार, पण गेलेले पैसे 2 रुपये करण्यासाठी तो इथपर्यंत आणतोय. आणि सरकारच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर मोदी सरकारचं हे सरकार आहे, हे सरकार आज फक्त शेतकऱ्याची त्यांना काहीच घेणं नाही. आज तुम्ही ते ना फक्त आपलं याचे आयात करायचे बोलले सोयाबीनचं, तर सोयाबीनचे 6,000पर्यंत रेट गेले होते. ते ना फक्त आयात करायचे बोलले तर मका 1,500 आली आणि सोयाबीन परत 5,000 आली. म्हणजे हे मोदी सरकार आहे ना, आज असं दिसतं का शेतकरीची याला गरज नाही. आणि मोदी सरकारनं असं ठरवलं आहे का फक्त पैसा फेकायचा आणि मतदान जिंकवायचं, एवढं त्याच्या मनामध्ये. बाकी शेतकऱ्याचं हिताचं सरकार
सरकार नाही आहे, 100% नाही आहे. नाही, मोदीजींची तुम्हाला ते भाषण आठवतं का पिंपळगाव बसवंतचं, की मोदीजी बोलले होते की कांद्यानी खूप वेळा सरकारला रडवलेलं आहे व त्यामुळं आम्ही आता पिंपळगाव बसवंतमध्ये कांद्यासाठी प्रोजेक्ट आणणार मोठमोठे. आला का एखादा प्रोजेक्ट का जेणेकरून शेतकऱ्यासाठी काहीतरी कांद्यासाठी चांगले दिवस? अहो प्रोजेक्ट तर सोडा, कमीत कमी 3 महिन्यापासून कांदे 1000 रुपये 700 रुपये विकते. तर अशी मीडियावर कुठं बातमी सुद्धा नाही आहे का शेतकऱ्याचा कांदा 7 रुपये जाऊ राहिला. वरून ते आणखी आयातीचं धोरण करू राहिले. म्हणजे इतकं नीच सरकार बनायला सुद्धा अडचण नाही आहे. एकदम विरोधात, शेतकऱ्याच्या विरोधात भाजप सरकार आहे असं म्हणायला अडचण नाही. खरं तर मेन म्हणजे मोदीजींच्या बाबतीमध्ये जर बोललो तर काही लोक जे म्हणतात की नाही मोदी हे तो मुमकिन है, अच्छे दिन अब आएंगे, तर हेच अच्छे दिन का मग? अहो कसे आजचे दिन, हे फक्त शहरातले विचार करतात, खेड्यावरल्या यांच्या मनात विचार नाही आहे. आणि खेड्यावरले ते ठरले. आता तुम्ही पहा, झेडपीचे इलेक्शन लागलं का लगेच यांचे हप्ते येतील. आता 3 हप्ते यांच्या अटकून ठेवले, पेंडिंग आहे. इलेक्शन लागू द्या, ते लगेच पैसे टाकून देतील. म्हणजे पैशावर लाडक्या बहिणींचे पैसे. खरं तर मला एक सांगा, आता मकाची परिस्थिती एकदम भाव डाऊन आहे. काय जाती मका आज 1500 आणि 1600 रुपये मका विकू राहिले. शेतकऱ्याला वाटत होतं आता कांद्यानंतर काहीतरी पण मकामध्ये पण काही होत मका तर बी जाम केलं. मका बरी विकत होती 1800-1900, पण त्यानं तिकून ठरवलं आयात करायची. हे नाही इकडं बाजार पाडून टाकले. 6000 पर्यंत सोयाबीन गेली होती, 5000 आणली. मका 1800-1900 काय लागली होती, ती इकडं आज 15 आणि 16 रुपये विकू राहिली. म्हणजे या सरकारचं काय नेमकं मनात काही समजत आपण म्हणतो कृषी प्रधान देश आपला भारत देश कृषी प्रधान आहे. व ज्यावेळेस कांद्याचं मार्केट समजा उंच होतं तर पूर्ण भारतभर अगदी बॉम्ब होते. मीडियामध्ये पण चर्चा, राजकारण्यांमध्ये पण चर्चा व ताबडतोब निर्यातीमध्ये हस्तक्षेप करून रात्रीतून मार्केट पाडलं जातं. परंतु आता सरकार नेमकं काय झोपलंय का मग? झोपलेलं आहे सरकारला काही घेणं नाही. शेतकऱ्याचा कांदा फुकट जाऊ त्यांना काही घेणं नाही. त्याच्याबद्दल त्यांना कुठला काही त्यांना माहीतच नाही ना. शेतकऱ्याचं काय व्यथा आहे, शेतकऱ्याला कधी उठावं लागतं. रात्री 12ची लाईट आहे, 12ला उठत्या, पाणी भरत्या. हे नाही, एक दिवस फक्त जाऊन पावा बाहेर आणि मग करून पावा शेती. शेतकऱ्याचे काय व्यथा आहे भाऊ असं. बरं मला एक सांगा, किती कांदे होते ना, आता ॲव्हरेज किती निघालं तुम्हाला एकरी? हो, शेतकरी असं म्हणा तुम्ही 100% तोट्यात आहे. ॲव्हरेजचा विषय चालूच नका. आज कांदा फक्त काहीतरी एक घरी न सडू म्हणून ईड आणून विकू राहिले, नाही तर शेतकऱ्याला काहीच नाही याच्यात तोट्यात विकू राहिला. शेतकरी कमीत कमी 1200 ते 1300 रुपये तोट्यानं विकू राहिला कांदा. तरी पण हे बघा, एक चर्चा आहे म्हणून बोलतो, एक राजकारण म्हणून पण जी वस्तुस्थिती म्हणतो. हे बघा, शेवटी काँग्रेस भाजप हे सारखेच आहे, काय याच्यात काय खूप मोठा फरक नाही. तरी पण लोक म्हणतात कांदा 200 रुपये गेला तरी आम्ही मोदीलाच म्हणजे तेच पाहिजे. नाही बा, मोदीलाच पाहिजे म्हणणारे कोणते मोदीला पाहिजे? तुम्ही घ्या ना बाई कीड, जे खाणार आहे ते मोदीलाच म्हणणार ना. शेतकरी म्हणाल का मोदीला? शेतकरी नाही म्हणणार. ज्याला कष्ट करायचे, ज्याला रात्री बारे द्यायचे, रात्र बारा देऊन मार्केटला ट्रॅक्टर आणायचे, 12 1 वाजे लोक बिगर भाकरीचे राहतात, त्यांना माहित नाही. ते म्हणते मोदी हे तो मुमकिन आहे. काय मोदी आहे तर मुमकिन आहे? लोक कुठं खायला उठले आज लोक. 3000 शेतकरी आहे. या 2 ते 3000 शेतकऱ्यांना विचारा ना तुम्ही, मोदी आहे तर मुमकिन आहे का? मोदी आहे तर मुमकिन आहे का? नाही म्हणताना म्हणणारे नाही म्हणता, पण ते कोण म्हणता? जे खाणारे ते म्हणता ना. ज्यांना जर फुकट भेटतं तर ते का म्हणणार नाही? बरोबर आहे का नाही? तो अच्छे दिन आएंगे, कब आएंगे अभी? 2014 से अच्छे दिन आने वाले थे, अभी कब आएंगे? मोदींनी तर खूप मोठ्या घोषणा केल्या त्या 2014 मध्ये शेतकऱ्यांसाठी खूप काही. ते फक्त मतदान जिंकण्याकरताच केल्या होत्या. मला तर वाटायचं खरोखर हे लोक बोलताय जुमलेबाजवर, अरे यांनी असं बोलायला नाही पाहिजे, पण खरोखर आता हा जुमलाच म्हणावा लागेल ना. काय हरकत आहे म्हणण्यास? कारण आता जर समजा शेतकऱ्यांकडे काही लक्षच नाही त्यांचं, तर असं म्हणल्या सत्तेवर येण्यासाठी सत्तेवर येण्यासाठी ते काही पण लालूच दाखवण्यास समोर येतात. समजा लाडक्या बहिणींची, आता समजा मागे नगरसेवक जिंकण्याकरता त्यांनी लाडक्या बहिणीचे परत 3 महिन्याचे ठेवले होते. आता परत जिल्हा परिषद निवडण्याकरता त्यांनी परत 3 महिन्याचे पैसे गुंतवून ठेवले. मग समजा ते 3 महिन्याचे पैसे टाकले का महिलांना काय? महिलांना तर माहिती नाही आहे ना का कोणला आपण निवडून दिलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरं मक्काचं काय साधारण काय मक्का भाव जाते आता? मका 1500, 1600, 1700, 1800 ते 1900 रुपयापर्यंत विकत होती मका. किती क्विंटल मका निघते? मका साधारणपणे 20 क्विंटल निघते एकरी. किती पैसे
कितीचा होता खर्च जाऊन? आता 1500 जर म्हणलं तर 20 क्विंटल म्हणले 30,000 रुपये. 30,000मध्ये आता साधारणपणे 2100 ते 2200 रुपये 4 किलोची त्यांची पिशवी आहे. 4 किलोच्या पिशवीला जर त्यांना 2100 ते 2200 द्यावं लागतंय. आणि आमच्या एका क्विंटलला 1500 रुपये भाव. म्हणजे अशी कुठला न्याय आहे? किंवा मग या गोष्टीवर शासन का निर्णय नाही करीत, किंवा मग शासन का समोर नाही येत का तुम्ही जी तुमची बॅग आहे समजा बियाण्याची 4 किलोचीच बॅग आहे, मग ती 4 किलोच्या बियाण्याला तुम्ही सबसिडी देऊ शकता, किंवा मग त्याच्यावर एवढा का 2100 ते 2200 एवढा का खर्च लागतोय? बरोबर आहे का नाही? मग समजा जर 4 किलोला जर 2100-2200 मोजावं लागतंय आम्हाला. दादा नाफेडची खरेदी चालू आहे का? नाफेड बद्दल तर बोलूच नका हो. नाफेडनं आमची वाट लावली हो. नाफेड हे पोडसर कंपनीला नाफेड म्हणजे डाकूचे अड्डे असं मानलं काय हरकत? नाफेड म्हणजे शेतकऱ्याच्या मुळं वाचणारं नाफेड आहे. नाफेड संस्था एकदम बोगस. नाफेडचं तर नावच काढू नका तुम्ही. शेतकऱ्याची लूट तर खरी तिथून होते. शेतकऱ्याची लूट म्हणजे हे राजकारण्याला मोठं करण्यासाठी नाफेड काढलेलं आहे. एकदम महत्वाचा मुद्दा आहे, कारण की ते खरेदी करणारे आणि त्यांना बरोबर ती साखळी. त्यांच्यात हिंमत नाही मार्केटमध्ये खरेदी करण्याची. ते सरळ मार्केटमध्ये खरेदी करावी. ते जर पोरसर कंपनीला तिकडे खरेदी करा, हजाराचा माल घेत्या आणि 1700 ते सरकारला पाठवत, तरी सरकारला लाज वाटत नाही. आणि ते इकडे घ्यायचं ना 1600-1700 रुपये लिमिट देईल, तिकडे घ्यायचं ना मार्केट. नाफेडच्या माध्यमातून मोठा म्हणजे अगदी सरकारला लुटलं जातंय. म्हणजे सरकार म्हणजेच आपण आहे. म्हणजे भ्रष्टाचाराचं लई मोठमोठ्या गोष्टी बोलत होते की भ्रष्टाचार खतम करेंगे वगैरे, पण नाफेडला जर बघितलं तर सगळेच बोंबाबोंब करतात की नाफेड बंद केलं पाहिजे. अहो नाफेड म्हणजे त्यांचे असलेले राजकीय लोक मोठे करण्याची संस्था आहे. शेतकऱ्याला मोठे करणे, शेतकऱ्याला लुटण्याची संस्था आहे असं म्हणलं तरी अडचण त्यापेक्षा नाही. एका नेत्यांनी एक घोषणा केली होती की त्यापेक्षा शेतकऱ्याला तुम्ही माल 100% चाळी डायरेक्ट शेतकऱ्याला चाळीला तुम्ही अनुदान वगैरे 100% द्या नाफेडच्या याच्यापेक्षा. अहो काय 4-5 लाख रुपये चाळी लागते आणि 50,000-70,000 रुपये अनुदान देते. काय संजय पवार बोलले ते मनमाडचे. अहो काय देते मला सांगा ना तुम्ही. 50-60 रुपये. आणि अशी नाफेडमध्ये किती लूट होते? नाफेडमध्ये लूट म्हणजे नाफेड लूट संस्था आहे. लूट. अहो 1000 रुपयाचा कांदा घेत्या आणि ते 17 रुपयाने सरकारला पाठवी द्या तरी सरकारला चालतं. मग तोच कांदा जर मार्केट निलावात जर घेतला तर घेऊ द्या ना त्याला 1500-1600 शेतकऱ्याच्या थेट मुखात जाईल ना तो. ते शेतकऱ्याचाच कांदा घेत्या, पण शेतकऱ्याचा कांदा 1000 रुपयानं ते लोकलमध्ये घेत्या किंवा मार्केटमध्ये घेत्या आणि तो नाफेडला शेतकऱ्यांना दाखवत्या आणि गावगाव उतारे गोळा करीत हिंडत्या. बरोबर. का तो शेतकऱ्याच्या याच्यावर दिसला पाहिजे, पण शेतकरी बोगस आहे. शेतकऱ्यांनी त्यांना उतारे नाही दिले पाहिजे या मताचं मी. नाफेडचा विषय 2 मिनिटं काका, 2 मिनिट पुढे या ना. या तर घरी. नाफेडचा जो विषय, नाफेडमधून खरं तर मोठी लूट होते. काय वाटतं तुम्हाला? मग लूट आहेच ना हो. ते इकडं 1000-1200 रुपयाचे भावाचे मका घेते, तिकडं ती 2400 रुपये क्विंटल खाली होती रात्री. संघामध्ये चालू आहे ना ती. म्हणजे किती कांदे होते तुमचे? किती एकर कांदे होते? आमचे कांदे होते 10 एकर. बरं. ॲव्हरेज किती निघालं एकरी? ॲव्हरेज पहिलं पोळ कांद्याला तर निघालच नाही. त्याच्यामध्ये मग याला पोळ कांद्याला नाही निघाले, रांगड्यात निघाले, त्याला बाजार नाही. अशी गंमत झाली ना. खर्चही पेटाना. बरं, अंदाजे किती निघाला असेल? किती ट्रॅक्टर निघाले एकरी? एकरी काय 60 क्विंटल माल निघालाय पोळ कांद्याचा. 60 क्विंटलचे किती पैसे झाले असतील? मग आता किती झाले करा विचार. 1300 रुपये जायले तो. 50-60 हजार रुपये म्हणजे रुपयाला रुपये खर्च आहे तो. 70,000 रुपये एकरी खर्च आहे कांद्याला. काढ नाही येते. त्यामुळे शेतकरी पण कर्जबाजारी होतोय ना. कर्जबाजारी आहेच ना. तो थोडंच नील होतो. कर्जबाजारी भाव चालू आहे आता. मी तळेगावून आलेलो आहे. कांदा आता सध्या 900, 800, 1000, 1100 या सोबत जात आहे. कांदा सरासरी 800-900 रुपये चालू आहे. उंचात जातो 1100-1200. परंतु जर कांद्याचा जर विचार केला तर उत्पादनाचा खर्च जर विचार केला तर आज कांदा कमीत कमी कांद्याला खर्च पर किलोला 17 ते 18 रुपये खर्च येऊ राहिला आणि कांदा जातो 8 ते 9 रुपये किलो. तर 50%चा आजच शेतकऱ्याला घाट आहे. आणि हे मोदी सरकार म्हणतं आम्ही शेतकऱ्याला अमकं देतो तमकं देतो, अनुदान देतं, पण त्या अनुदानाच्या नावाखाली बाकी शेतीमालाचा कचरा करून टाकला त्यांनी. अनुदान किती देतं पण? दिलं तर हेक्टरी किती 8-9-10 हजार रुपये. आणि इथं एकरी किती शेतकरी तोट्यात जाऊ राहिला
लाख रुपयाने तोट्यात जाऊ राहिला. नाही आता कांदा माती मोल बऱ्याच वर्षापासून कांद्याचं मार्केट डाऊन आहे. ज्यावेळेस कांद्याचं मार्केट वर जातं त्यावेळेस सरकार सगळ्या पूर्ण देशामध्ये एकदम खूप मीडियामध्ये पण काऊर होतं, सरकारमध्ये पण जोरदार हालचाली निर्माण होत्या. ताबडतोब मार्केटमध्ये निर्यातीमध्ये हस्तक्षेप करून ताबडतोब भाव पाडले जात्या. आज मार्केट येतं शेतकऱ्यासंग म्हणजे लक्ष आहे का शेतकऱ्या सरकारचं? आजचं त्यांचं लक्ष फक्त विलक्षण लक्ष आहे आणि त्यांना सत्ता स्थापन करायची शेतकऱ्याशी काही गरज नाही. त्यांचं फक्त सत्तेवर लक्ष आहे. बाकी शेतकरी जगतो का मरतो याच्याशी काही गरज नाही त्यांना. 2014च्या भाषणामध्ये ते शेतकऱ्यासाठी त्यांनी खूप घोषणा केल्या होत्या की खूप प्रोजेक्ट करणार सरकार, शेतकऱ्याचं खूप मोठं कल्याण वगैरे करणार, खूप घोषणा केल्या होत्या. त्यांनी कल्याण केलं, फक्त दाखवलं कागदोपत्री दाखवलं. प्रत्यक्षात जर विचार केला तर शेतीमालावर कुठलंही त्यांनी लक्ष दिलेलं नाही. फक्त कांदाच नाही, तुम्ही मकाचा विचार करा. मका आज 1200, 1300, 1400, 1500 रुपये जाऊ राहिली आणि मकाचा उत्पादन खर्च जर विचार केला तर 2200-2300 रुपये खर्च आहे उत्पादन खर्च. तर शेतकरी पूर्ण तोट्यात जाऊ राहिला. नुसता कांदा नाही, मका नाही, सोयाबीनचा विचार करा तुम्ही. आज सोयाबीनला काय भाव चालू आहे? सोयाबीन जाती 4-4.5 रुपये. तर शेतकऱ्यांनी करायचं काय? कोणताही पीक करा, पूर्ण शेतकरी तोट्यात आहे. ते त्यावेळेस ते बोलत होते की अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, आजचे दिन आणि आणले, मोदी है तो मुमकिन है. सब मुमकिन आहे. मोदीने सगळे सपाटा करून टाकला. आजचे दिन आले ना, आणले शेतकऱ्याला. आजचे दिन आणले. जे लोक बोलायचे मला त्या लोकांचं खरोखर असं वाईट वाटायचं. असं काय बोलता का जुमलेबाज फेकू नाही का? परंतु खरोखर आता हे जे दिसतंय ते खरोखर असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्यावर आहे ना जनतेने भरपूर विश्वास ठेवला होता. जनतेला वाटलं होतं काहीतरी बदल होईल सत्ता स्थलांतर बदल झाल्यानंतर, परंतु त्यांनी बदल असा करून दाखवला जे काँग्रेसने 50-60 वर्षात केलं नाही. त्यांनी येत्या 10-15 वर्षात पूर्ण शेतकऱ्यांचा सपाटा करून टाकला आणि लक्ष दिलं.